नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणीची केवायसी करण्यासाठी बरेच दिवस झालेला आहे, कालावधी दिलेला आहे. आणखीन बराच कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे ज्यांची केवायसी राहिली असेल त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ ही केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. कारण आता OTP वगैरे सहजरित्या येत आहे आणि सहज आल्यानंतर मग काय आहे की आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. त्यामुळे काय करायचं आहे, जे राहिलेले आहेत लाडक्या बहिणी आणि त्यांनी काय करायचे आहे, केवायसी आपली पूर्ण करायची आहे वेळेमध्ये दिलेल्या. कारण हा येणारा हप्ता हा काय होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे विना केवायसीचा येणारा आणखीन एक हप्ता. पण त्यानंतर त्याच्या पुढच्या हप्त्याला तुमची केवायसी लागणारच आहे. आणि मग ती केवायसी करण्यासाठी तुम्हाला का वेळ दिलेला आहे, ह्या वेळेमध्येच तुम्ही काय करायचे आहे, पूर्ण करायची आहे. कारण तुम्ही जर पुढच्या हे हप्ता तुम्हाला बिना केवायसीचा आला आणि जर केवायसी नाही केली तर इथून पुढचे येणारे हप्ते तुमचे काय होणार आहेत, बंद होणार आहेत. त्यामुळं मग सध्या सर्व्हर एकदम व्यवस्थित चालत आहे. ज्यांचे केवायसी का बाकी आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, तर पात्र आहेत त्या ज्यांना हप्ते वगैरे चालू आहेत अशांनी काय करायचे आहे, आपली केवायसी वेळेत पूर्ण करून घ्यायची आहे. ज्यांच्या काही आधारला मोबाईल वगैरे लिंक नसेल त्यांनी मग काय करायचं, आपला आधार वगैरे अपडेट करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर लिंक करायचा. काहींच्या पतीच्या वडिलांच्या आधारला नसतो लिंक, त्यांनीही सुद्धा काय करायचं आहे, लिंक करून घ्यायचं आहे. 2 ते 3 दिवसामध्ये काय होतं, मोबाईल नंबर अद्ययावत होतो, अपडेट होतो. आणि अपडेट झाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, व्यवस्थितरित्या सुरळीतपणे केवायसीची प्रक्रिया पार पाडू शकतात. कारण OTP वगैरे आता चांगल्यापैकी येत आहे आणि व्हेरीफाय होते आणि केवायसी पण काय होते, यशस्वीरित्या कंप्लीट सबमिट होते. त्यामुळं मग जे राहिलेले असतील लाडक्या बहिणी त्यांनी काय करायचे आहे, आपल्या ह्या वेळेमध्येच पूर्ण केवायसी स्वतःची जी केवायसी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे, विलंब न लावता. कारण आपण परत पुढच्या हप्त्याला येणारा हप्ता तर येणारच आहे, पण त्याच्या पुढचा हप्ता जो आहे त्याला केवायसी ग्राह्य धरणार आहेत. आणि ते केवायसी न केल्यामुळं मग काय होणार आहे, तर त्यांचे हप्ते बंद पडू शकतात. नाही तर मग कधी कधी केवायसीचा कालावधी वाढू शकतो, पण केवायसी मात्र फिक्स करावीच लागणार आहे. केवायसी न करणाराचे हप्ते बंद पडू शकतात असं सक्त आदेश काय केलेले आहेत, महिला व बाल विकास विभागामार्फत आलेले आहेत. त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींनी याची काय करायची आहे, नोंद घ्यायची आहे. आता सर्व्हर वगैरे व्यवस्थित चालत आहे आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेलं आहे, केवायसीची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन काय करू शकतात, आपली केवायसीची प्रक्रिया पार पाडू शकतात, आपली केवायसी करू शकतात. कोणाला काही अडचण वगैरे आली असलं तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा, त्याचं सोल्युशन वगैरे आपण सांगितलं जाईल. धन्यवाद.